विश्वासाचं दुसरं नाव सहकाराचा हा प्रभाव गावोगावी जनमानसात उमटवू विकासाचा ठसा सत्य अचूक आणि वेगवान सहकार क्षेत्राची ही शान प्रत्येक बातमी प्रत्येक मुद्दा फक्त सहकार वार्ता सहकार वार्ता। नमस्कार. कधीतरी आपल्या मित्रासाठी किंवा नातेवाईकासाठी कर्जाला जामीनदार म्हणून सही केली आहे का? केली असेल तर मग हा विषय आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. आज आपण जरा सोप्या भाषेत समजून घेऊया की कर्जवसुलीमध्ये विशेषतः आपल्या महाराष्ट्राच्या कायद्यानुसार जामीनदाराची नेमकी कायदेशीर जबाबदारी काय असते. चला सुरू करूया. होतं काय ना की आपण अनेकदा मैत्रीखातर किंवा नात्यामध्ये कोणाला तरी मदत करायला म्हणून त्यांच्या कर्जाला जामीनदार राहतो. पण आपण कधी हा विचार करतो का की अरे, जर त्या व्यक्तीने कर्जाचे हफ्ते थकवले तर आपल्यावर कायदेशीर जबाबदारी काय येते? प्रश्न साधा वाटतो हो ना, पण याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. तर मग सुरुवातच करूया कर्ज आणि जामीनकीच्या या जबाबदारीपासून. म्हणजे एका सहीचे परिणाम काय होऊ शकतात? खरंच कागदावर केलेली एक साधी सही भविष्यात आपल्यासाठी किती मोठे बदल घडवू शकते हे समजून घेणं फार गरजेचं आहे. जरा विचार करा, ज्या व्यक्तीसाठी आपण जामीन झालो ती व्यक्ती कर्जाचे हफ्ते भरू शकली नाही. मग अशा परिस्थितीत काय होतं? बँकेची किंवा पतसंस्थेची पहिली नजर ती थेट आपल्यावर म्हणजे जामीनदारावर असते. आणि खरं सांगायचं तर इथूनच सगळे गैरसमज आणि चिंता सुरू होतात. आता आपण एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. तो गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. प्रश्न हा आहे की जामीनदाराची जबाबदारी नक्की सुरू कधी होते? आणि इथेच सहदायित्वाचं तत्त्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ को लायबिलिटी समोर येतं. आपल्याला सामान्यपणे काय वाटतं की बँकेने आधी ज्याने कर्ज घेतलंय त्या मुख्य कर्जदाराकडून पैसे वसूल करायचा प्रयत्न करावा आणि ते शक्य झालं नाही तरच जामीनदाराकडे यावं, बरोबर? पण वास्तव पूर्णपणे वेगळं आहे. कायद्याच्या नजरेत जामीनदाराची जबाबदारी ही कर्जदाराएवढीच आणि स्वतंत्र मानली जाते. हो, अगदी तितकीच. यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात सहविस्तृत दायित्व किंवा इंग्लिशमध्ये को एक्सटेन्सिव्ह लायबिलिटी. आता याचा अर्थ काय? तर भारतीय करार कायदा आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार कर्ज देणारी बँक किंवा संस्था कर्जदाराकडून पैसे वसूल होण्याची वाट बघत बसणार नाही. ती थेट जामीनदारावर कारवाई करू शकते किंवा दोघांवर एकाच वेळी कारवाई सुरू करू शकते. आणि हे काही मी माझ्या मनाने सांगत नाहीये. अनेक कोर्टाच्या निकालांमधून हेच तत्त्व पुन्हा पुन्हा स्पष्ट झालं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्या जामीनकीच्या करारात काहीतरी वेगळं लिहिलेलं नसेल तोपर्यंत जामीनदाराची जबाबदारी ही मुख्य कर्जदारा इतकीच असते. हा करार कायद्याचा एक खूप महत्त्वाचा पाया आहे. बरं, मग प्रश्न येतो की सहकारी संस्था ही वसुली करतात तरी कशी? त्यांच्याकडे एक खूपच प्रभावी कायदेशीर शस्त्र आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चं कलम 101. आता हे वसुली प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय? तर रजिस्ट्रार जे असतात ते एका छोट्या सारांश चौकशीनंतर एक सर्टिफिकेट जारी करतात आणि या सर्टिफिकेटमध्ये दिवाणी न्यायालयाच्या ऑर्डर इतकीच ताकद असते. म्हणजे याच्या आधारे थकबाकीची रक्कम थेट जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल केली जाऊ शकते. खूप पॉवरफुल आहे. आणि ही प्रक्रिया मिळवण्याची पद्धत पण तशी सरळ आहे. बघा, सगळ्यात आधी संस्था थकबाकीदाराला एक नोटीस पाठवते. मग मॅनेजमेंट कमिटीमध्ये वसुली करायचा ठराव पास होतो. त्यानंतर रजिस्ट्रारकडे अर्ज जातो. रजिस्ट्रार एक छोटीशी चौकशी करतात आणि त्यांना जर वाटलं की थकबाकी योग्य आहे तर ते लगेच प्रमाणपत्र जारी करतात. आता या प्रक्रियेचं महत्त्व समजून घ्यायचं असेल ना तर कलम 91 आणि कलम 101 मधला फरक बघा. कलम 91 म्हणजे काय? तर एक पूर्ण कोर्ट केस ज्यात खूप वेळ जातो. पण कलम 101 म्हणजे फक्त एक सारांश चौकशी. त्यामुळे वसुलीची प्रक्रिया एकदम फास्ट होते आणि म्हणूनच सहकारी संस्था ह्याच मार्गाचा वापर करतात. पण मग याचा अर्थ असा आहे का की जामीनदाराकडे काहीच कायदेशीर हक्क नाहीत? अजिबात नाही, हक्क नक्कीच आहेत. आता आपण हेच बघूया की या वसुली प्रक्रियेला आव्हान कसं देता येतं आणि एका जामीनदाराचे कायदेशीर हक्क नेमके काय आहेत. हे जे वसुली प्रमाणपत्र आहे ना त्याला काही विशिष्ट कारणांवरून चॅलेंज करता येतं. उदाहरणार्थ, जर नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचं उल्लंघन झालं असेल, म्हणजे समजा आपली बाजू मांडायची संधीच मिळाली नाही
किंवा मग प्रक्रियेमध्येच काहीतरी चूक झाली असेल, रजिस्ट्रारने सर्टिफिकेट देताना कारणच नोंदवली नाहीत किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर केला असं वाटलं तर त्याला नक्कीच आव्हान देता येतं. इतकंच नाही तर आपल्या मुंबई हायकोर्टाने सुद्धा अनेक निकालांमध्ये हे ठणकावून सांगितलंय की कारणं नोंदवणं हे नैसर्गिक न्यायाचा एक महत्त्वाचा भाग आहे. याचाच अर्थ जर रजिस्ट्रारने काहीही विचार न करता फक्त कागदी घोडे नाचवून म्हणजे अगदी मिकॅनिकली हे सर्टिफिकेट दिलं असेल तर ते कायद्याने रद्द होऊ शकतं. पण इथे एक खूप मोठी आणि महत्त्वाची अट आहे जी लक्षात ठेवलीच पाहिजे. कायद्याच्या कलम 154(2)A नुसार जर या वसुली प्रमाणपत्राला रिव्हिजन ॲप्लिकेशनद्वारे चॅलेंज करायचं असेल तर सर्टिफिकेटमधल्या एकूण रकमेच्या 50% 50% रक्कम आधी जमा करावी लागते. हे बंधनकारक आहे. या अटीशिवाय आपला अर्ज पुढे जातच नाही. ओके, तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक जामीनदार म्हणून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, जामीनदाराचं दायित्व हे कर्जदाराच्या दायित्वाशी सहविस्तृत म्हणजे को एक्सटेन्सिव्ह आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कायद्याच्या नजरेत दोघांची जबाबदारी सेम लेवलवर आहे. दुसरा मुद्दा, कलम 101 ची जी वसुली प्रक्रिया आहे ती फास्ट असली तरी ती मनमानी असू शकत नाही. ती नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना बांधलेली आहे आणि त्याचं पालन व्हायलाच हवं. आणि तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, जर वसुलीच्या प्रोसेसमध्ये काही कायदेशीर चुका झाल्या असतील, नियमांचं उल्लंघन झालं असेल तर त्या आधारावर त्या सर्टिफिकेटला यशस्वीपणे चॅलेंज करता येतं. लक्षात ठेवा, आपल्या हक्कांची माहिती असणं हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. जामीनकी म्हणजे फक्त मैत्री किंवा नातं निभावणं आहे की नकळतपणे एक मोठा आर्थिक धोका पत्करणं? यावर विचार नक्की करा, कारण एका सहीचे परिणाम खूप दूरगामी असू शकतात. म्हणून कोणताही निर्णय घेण्याआधी संपूर्ण माहिती घेणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे.